तुम्हाला माहीत आहे का, उभे 2 पातळसर चिरलेले कांदे थोडेसे परतून घ्यायचे. आता परतल्यानंतर त्यामध्ये काजू टाकून घेतले, लसण टाकला, अद्रक टाकायचं, हिरवी मिरची टाकायची. हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. आता परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. हे पहा, मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये घरची मलई टाकून घ्यायची 1 वाटी. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये खडे मसाले परतले, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि खडे मसाल्याचा पावडरसुद्धा टाकलं. त्यामुळे चव ही खूप मस्त येते. हिरवे वाटाणे टाकले, तेही परतून घेतले. त्यानंतर धुवून एकदम बारीक चिरून मेथी टाकून घेतली. तीही छान अशी परतून घ्यायची. तूप टाकल्यामुळे काय होईल, कडवट अजिबात लागणार नाही, चव खूप मस्त येईल. त्यानंतर जी पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची. मिक्सरच्याच भांड्याला विसळून थोडं पाणीसुद्धा घालायचं. हे सगळं टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. आता वाफ आल्यानंतर अख्ख्या घरभर या भाजीचा वास सुटलेला आहे. तर या ठिकाणी खूपच झटपट चविष्ट अशी ही मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही, चवीला तेवढीच एक नंबर आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.